सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी गुजरातच्या भुजमधून दोघांना अटक झाली आहे। मुंबई क्राईम ब्रांचच्या मदतीने ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे। विकी गुप्ता आणि सागर पाल अशी त्यांची नावे आहेत। हे दोन्ही आरोपी बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातली असल्याची माहिती मिळते। सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याची त्यांनी कबुली दिली आहे। दोघांनाही आज मुंबईमध्ये आणलं जाणार आहे। दरम्यान सलमान खानच्या घराबाहेरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। पाहूया। नेता सलमान खान याच्या घरावरती 2 दिवसापूर्वी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। सध्या आपण बांद्रा येथील सलमान खानच्या घराच्या परिसरामध्ये आहोत। गॅलेक्सी अपार्टमेंटवर खरं तर 14 तारखेला पहाटे 5 वाजता 2 अज्ञात इसमांनी येऊन गोळीबार केलेला होता। या गोळीबारामध्ये जवळपास 4 राऊंड फायर झाल्याची देखील माहिती आपल्याला मिळत आहे। या संपूर्ण प्रकरणाची या हल्ल्याची जबाबदारी ती बिश्नोई गँगने स्वीकारलेली होती। आपण पाहत आहोत की सलमान खानच्या घरावरती ज्या ठिकाणी गोळी लागली त्या ठिकाणी देखील फॉरेन्सिक टीमने मार्क केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये मुंबई पोलीस असेल, गुन्हे शाखा असेल आणि एकूणच ह्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना जी अटक झालेली आहे ती गुजरातमधून झालेली आहे। तर गुजरातमधल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही संपूर्ण कारवाई झाली। त्यांना आरोपींना अटक केल्यानंतर आज त्यांना मुंबईत आणण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला प्राथमिक मिळत आहे। मात्र या हल्ल्यानंतर राज्य सरकार आणि एकूणच मुंबई पोलीस यांनी मिळून खरं तर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये आणखी जास्त वाढ केलेली आहे। सलमान खान याच्या घराच्या बाहेर आपण पाहत आहोत की पोलिसांची जी गस्त आहे ती आता आणखी जास्त वाढल्याचं पाहायला मिळत आहे। या संपूर्ण धमकीच्या आणि या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये तपास आता या दिशेने मुंबई पोलिसांनी सुरू केलेला आहे। याच्यातून पुढे काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सलमान खान याचा एकूणच मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरामध्ये जो मोठा चाहता वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि बॉलिवूडसाठी सुद्धा हा एक मोठा धक्कादायक असा एक प्रकार होता। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मुंबई पोलिसांच्या हाती नेमकं आणखी काय लागतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही।